ओम विष्णवे नमः. तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो. मी सार्तिकामेश जगताप. आज घेऊन आलेलो आहोत आपण राजसाहेब ठाकरे यांच्याविषयी एक विशेष विश्लेषण, राजकीय विश्लेषण प्लस न्यूमरॉलॉजी विश्लेषण. हे फक्त राजकीय विश्लेषण नाही आहे, तर हे त्यांचं न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून आपण आज पूर्णपणे पोलकोल करणार आहोत. राजसाहेब ठाकरे तुम्ही बघितले की एक ब्रँड वाटतो. ब्रँड फक्त वाटतच नाही तर त्यांच्या बोलण्यातून तो दिसतो सुद्धा. राजसाहेबांच्या आपण आधी प्रथम त्यांच्या जन्मतारखेवरती बोलूयात. राजसाहेबांची जन्मतारीख आहे 14/6. सर्वांनाच माहीत आहे. मी ही जन्मतारीख त्यांच्या गुगलवरून शोधून काढलेली आहे आणि मी त्यांच्या केस स्टडीसाठी मी आवर्जून घेतलेला विषय आहे. खूप न्यूमरॉलॉजिस्ट मोदी साहेबांवरती बोलतात, मोठमोठ्या लोकांवरती बोलतात, पण आपले मराठी बाणा जपणारे राजसाहेबांवरती बोलताना मला आज खूप छान वाटते. तर राजसाहेब ठाकरेंची जन्मतारीख जर बघितली आणि त्यांचा राजकीय कालखंड जर बघितला आपण, तर त्यांचा ॲक्च्युली स्वतंत्र कालखंड त्यांनी का चालू केला हे समजून घ्यायला आपल्याला आवडेल. राजसाहेबांची जन्मतारीख पुन्हा एकदा मी सांगतो, 14/6/1968 मला रेकॉर्डनुसार मिळालेली आहे. राजसाहेबांचा मुलांक होतो 5 आणि त्यांचा भाग्यांक बनतो 8. ज्यावेळेस राजसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे हे एकत्र होते त्यावेळेस राजसाहेबांच्या नावामध्येच राज करण्याचा योग होता आणि त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा तसा राजयोग मला दिसून आलेला आहे. राजसाहेबांचा मुलांकाविषयी आपण बोलूया. त्यांचा मुलांक आहे बोलण्याचा, विचार करण्याचा. ते जे बोलतात ते बोलण्यामध्ये वाघपट्टू आहेत. त्यांना बोलण्यामध्ये कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही आणि त्यांचे विचार आणि लोकांना खूप प्रभावित करतात आणि हाच प्रभाव ते कायम त्यांच्या भाषाशैलीतून ठेवत असतात. आणि परंतु ज्यावेळेस त्यांची भाषाशैलीतून हा प्रभाव ठेवला जातो, परंतु मुलांक खूप एवढा प्रभावी आहे, तर मग भाग्यांक त्यांचा आता आपण समजून घेऊया. त्यांचा जो भाग्यांक आहे तो 8 आहे. 8 ऐकल्यानंतर शनी महाराज सगळ्यांनाच आठवले असतील, घाबरायची आवश्यकता नाही. तर ज्यावेळेस राजसाहेब ठाकरेंनी 2006 वेगळे होऊन आपला पक्ष स्थापन केला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 2006 हे पर्सनल वर्ष, युनिव्हर्सल वर्ष हे 8चं होतं आणि साहेबांचं पर्सनल वर्ष 1चं होतं. पर्सनल वर्ष ज्या वेळेस 1 येतं त्यावेळेस व्यक्ती कुणीही असो नवीन सुरुवात करतो आणि नवीन कामाला लागतो. तिथेच सर्व गंमत झालेली आहे. पर्सनल इयर त्यांचा 1 होता, परंतु त्यांनी जे निवड केली वर्षाची ते युनिव्हर्सल वर्ष चुकीचं होतं, 8 होतं आणि तिथेच त्यांना संघर्षाला सामोरे जावं लागले. परंतु त्याने प्रकटपणे संघर्ष केला. 2006 पासून ते 2012 त्यांनी कंटिन्यू संघर्ष केला. भाग्यांक 8 असल्यामुळे त्यांना सतत संघर्ष करावा लागला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्यांना विलंब झाला. ठीक आहे. आणि शनी महाराज 8 म्हणजे हा विलंब देतो आणि विलंब झाल्यानंतर फळ देतो कष्ट पाहून. आपण पुढे जाऊन बघूया. 2012 साली ज्यावेळेस राजसाहेबांची नाशिकमध्ये निवड झाली, त्यांचे सर्वात जास्त म्हणजे त्यांचा पक्ष बसला त्यामध्ये, त्यावेळेस 2012 साल होतं 6चं. 2 + 1 3, 3 आणि 2 5चं होतं, सॉरी. तर हे 5 युनिव्हर्सल 5 होतं आणि त्यांच्या मुलांक आणि भाग्यांकाला सपोर्टिव्ह होतं. 5 हा अंक शनी महाराजांचा सावत्र भाव मानला जातो, कारण राजाचे 2 पुत्र होते. एक पुत्र म्हणजे शनिदेव होते आणि दुसरा म्हणजे बुध होता, म्हणजे राजपुत्र म्हटलं जातं 5 या अंकाला आणि साहेबांचा मुलांक सुद्धा 5च आहे. ठीक आहे. 2012 घवघवीत यश मिळवल्यानंतर आणि त्यांचं ते पर्सनल वर्ष आपण कॅल्क्युलेशन करूया. 2012 5 आणि त्यांची बर्थ डेट आहे 5 आणि 5 10 आणि त्यांचा वर्ष आहे 6, 10 16, म्हणजे त्यांचं पर्सनल इयर 7 वरती होतं. 7 म्हणजे प्रभाव टाकणार, लोकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं. 5 आणि 7चं कॉम्बिनेशन आणि 8चं कॉम्बिनेशन एकत्र येतं त्यावेळेस लोकांमध्ये प्रभाव आणि ऊर्जा निर्माण होते.
लोकांना त्यावेळेस समजत नाही, माया केली जाते आणि पूर्ण साहेबांच्या कष्टाची आणि बोलण्याची माया लोकांवरती पडली. त्याच्यातून त्यांचा 2012 साली विजय झाला होता. ज्यावेळेस त्यांचं 2017 हे युनिव्हर्सल वर्ष आलं, 2017 म्हणजे पुन्हा बघा, विचार करा, 2017 आता पुन्हा चेंज करण्याची भूमिका आली. 2017 हे पर्सनल वर्ष जर बघितलं तर एकचं आहे, एक वरती येतं. 2 + 1 3, 3 + 7 10, म्हणजे नवीन वर्ष, ज्यावेळेस नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन संधी, लोक काही ना काहीतरी नवीन शोधतात आणि चेंजेस होतात. ह्या वर्षामध्ये सतत काही ना काहीतरी बदल होतात. तर त्याच पद्धतीने राजसाहेबांचा काळ चुकला. त्यांचं भाग्यांक पुन्हा एकदा 8 होता आणि जिथे जिथे एक वर्ष येईल तिथे तिथे साहेबांना दगाफटका झालेलाच आहे. युनिव्हर्सल वर्ष 1ने त्यांचा दगाफटका केला, भाग्यांकासोबत मॅच नाही झाला आणि साहेबांचे 2017मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची फक्त 5 सीटं निवडून आली. एवढं गवगवीत यशानंतर त्यांना का अपयश पत्करावं लागलं, तर त्यांना त्यांचं पर्सनल वर्ष आणि त्यांना युनिव्हर्सल वर्षाशी संघर्ष करावा लागला. आणि संघर्षामध्ये शनिदेव नाही तर राजा जिंकतो, कारण राजा हा असा आहे सर्वांवरती राज्य करणारा. त्यांना त्याच्यानंतर दुसरं एक विश्लेषण आहे, ज्यावेळेस त्यांचं पर्सनल इयर 2017 साली 3 वरती आले. 3 मुलांक 5 सोबत हा नेहमी अँटी बसतो, त्यांचंही थोडंसं संघर्ष आहे. 5 सोबत 3चं जमत नाही, त्यामुळेही तिथे संघर्ष करावा लागला. 8 आणि 3चं पण थोडं अँटी आहे, कारण 8 शनिदेव म्हणत असतात कष्ट करा, 3 म्हणत असतो तुम्ही बोला, तुम्ही मोठं काहीतरी करा, आणि 5 म्हणत असतो मी फक्त बोलणार, मी कष्ट कमी करणार, मला काम करणारा कोणी पाहिजे. तर आणि त्यावेळेस युनिव्हर्सल वर्ष 1 होतं, तर या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मॅच न झाल्यामुळे राजसाहेबांना तिथेही अपयश पत्करावं लागलं होतं. त्याच्यानंतर साहेबांच्या आत्ताच्या चालूच्या घडामोडीकडे जाऊया. 2026 हेही वर्ष पुन्हा एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 2 + 2 4, 4 + 6 हे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन होतं हेही 10 वरती येतं. नवीन वर्ष 1 म्हणजे नवीन संधी, नवीन अपॉर्च्युनिटी. लोक हा नवीन चेहरा शोधत असतात, नवीन काही मिळेल का, नवीन काही शोधायचे. सत्ता बदल होत असते, सत्ता चेंज होत असते, लोकांना नवीन पाहिजे असते, मास पॉलिटिशियन पाहिजे असतो. लोकांना फक्त बोलणारा नको असतो, तर करून दाखवणारा हवा असतो. आणि त्या व्हायब्रेशन पुन्हा एकदा सेम राजसाहेबांसोबत त्या मॅच झाल्या नाहीत, त्यामुळे तिथे लोकांनी त्यांना प्राधान्य दिलं नाही BMC निवडणुकीमध्ये. तर आपण बाळासाहेबांविषयी बोलताना, बाळासाहेब ठाकरे हा जो ब्रँड आहे ते मास पॉलिटिशियन होते आणि राजसाहेब हे असताना इंडिव्हिज्युअल पॉलिटिशियन्स आहेत. लोकांना भाषणं खूप आवडतात, लोक भाषणातून खूप जोडले जातात, पण मनाने जोडण्यासाठी त्यांना जो प्रेम लागते, जी भावना लागते, ते राजसाहेबांकडे दिसत नाही. तो ॲग्रेसिव्हपणा दिसतो, त्यामुळे कुठे ना कुठे लोक त्यांच्यापाशी फक्त ऐकायला येतात, परंतु मनाने बांधले जात नाहीत. हे माझं न्यूमरॉलॉजिकली ॲनालिसिस आहे. आपण आता त्यांच्या पक्षाच्या नावाचं थोडंसं विश्लेषण बघूया. ज्यावेळेस साहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला, त्यावेळेस त्यांच्या पक्षामध्ये थोडंसं नावामध्ये ॲनालिसिस आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. नवनिर्माण म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन निर्माण करायची सेना, म्हणजे पहिली सेना तोडायची आणि दुसरी नव्याने निर्माण करायची. म्हणजे पहिले जुने लोक जात राहतील आणि नवे जोडत राहतील. हे प्रत्येक 9 वर्षांनी हा त्यांचा पॅटर्न होत आहे. ठीक आहे. हे त्यांनी जर थोडं नावामध्ये व्हायब्रेशन चेंज केल्या तर नक्कीच मला वाटतंय राजसाहेबांना ह्या राज्यामध्ये मुख्यमंत्री होण्यापासून कुणीही हे करू शकत नाही, अडवू शकत नाही. परंतु त्यांनी ह्या काही गोष्टीमध्ये चेंज करायला हवा. ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपण टोटल न्यूमरॉलॉजिकली टोटल ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्यांची टोटलसुद्धा 1 वरती येते. आणि पुन्हा एकदा 1 त्यांचा हा भाग्यांकाशी अँटी असल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं संघर्ष खूप करावा लागतो. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बघा नेहमी सरकारशी संघर्ष केलेला आहे आणि सरकारच्या विरोधात बोललेले आहे. सरकारी
जिथे जिथे सरकार चुकलं आहे तिथे ॲथॉरिटी गाजवण्याचा इंडिव्हिज्युअली त्यांनी प्रयत्न केलेला आहे आजच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये. हे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावामध्येच ठरलेलं आहे. त्यांना वर्चस्व गाजवायला खूप आवडतं कारण ते त्यांचं तसं नाव आहे. ज्यावेळेस त्यांच्या टोटल ही होते त्यावेळेस लोकांना त्यांच्या क्रांतीपेक्षा सुरक्षता हवं असते. राजसाहेबांकडे क्रांती करण्याची मोठी धमक आहे, ताकद आहे, परंतु लोकांना जी शांतता पाहिजे, प्रेम पाहिजे, भावना पाहिजे हे ते देण्यापासून थोडेसे कमी पडतात. आपण त्यांच्या नावाविषयी बोलू. स्वतःच्या नावाविषयी. राज म्हणजे राज करणारा व्यक्ती. राजा म्हटलं की एकच असतो, इंडिव्हिज्युअल असतो. आणि पॉलिटिशियनमध्ये इंडिव्हिज्युअल चालत नाही, तर त्याला मास असावं लागतं. मास होण्यासाठी राजसाहेबांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि राजसाहेबांच्या नावाची जर टोटल आपण बघितली तर त्यांची नावाची टोटल हे पूर्ण 4 वरती येते. 4 म्हटलं की राहो महाराज, आणि राहो महाराज म्हटलं की सतत अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. आणि तुम्ही राजसाहेबांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या ॲथॉरिटीबद्दल सतत अप डाऊन असतं. त्यांचं रिव्हर्स स्टेटमेंटसुद्धा तसे असतात. ते स्टेबल राहत नाहीत. त्यांनी स्टेबल आणि थोडासा आपला उजळपणा सोडला, लेझिनेसपणा जर सोडला तर साहेबांना ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. तर प्रत्यक्ष ते धारदार भाषा बोलणारे आहेत. त्यांच्या शब्दांची धार म्हणजे तलवारीच्या धारेपेक्षा जबरदस्त आहे. त्यांना आजही भाषणासाठी ओळखलं जातं, परंतु मतदानासाठी शून्य होतात. हे सर्वांची कारणं आपण प्रत्यक्षात पाहिली. 2017ची महानगरपालिका पाहिली, 2026 पाहिलं. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी त्यांच्यासोबत घडतात तर त्यांना हे एक अपयश नाही, हे आपणही समजायला पाहिजे. आणि साहेबही तसेच समजतात. लोकांना वाटतं की राजसाहेब संपले, राजसाहेबाचं काहीच नाही. तर असं काहीही नाही. राजसाहेबांची फक्त वेळ चुकलेली आहे, संघर्ष नाही. त्यांची वेळ ज्यावेळेस त्यांच्यासोबत मॅच होईल त्यावेळेस नक्कीच ते ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम करून दाखवतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि दुसरा एक विषय आहे तो म्हणजे असा की ज्यावेळेस राजकारणाचं विश्लेषण आपण न्यूमरॉलॉजिकली बेस करतो तर न्यूमरॉलॉजी काय म्हणते की लोकांना रिस्पेक्ट हवा आहे. पण रिस्पेक्ट दिला की लोक सरेंडर होतात. आणि राजकारणामध्ये रिस्पेक्ट नाही तर सरेंडरमुळे सत्ता मिळते. म्हणून राजसाहेबांनी एकच बदल केला पाहिजे की त्यांच्यात थोडंसं न्यूमरॉलॉजिकली किंवा एखाद्या चांगल्या न्यूमरॉलॉजिस्टला भेटून त्यांनी आपल्या नावाचं व्हायब्रेशन थोडंसं चेंज करायला हवं. आणि त्यांच्या जो संघटनेचा नाव आहे त्याच्यात पण नावाचे थोडे व्हायब्रेशन जर चेंज केल्या तर नक्कीच त्यांच्यामध्ये प्रभावी बदल दिसतील. आणि त्यांच्या लोगोविषयी बोलायचं तर त्यांचा जो लोगो आहे तो इंजिन आहे. इंजिन कधीही बंद पडू शकतं. आणि त्याच्यासाठी त्याचा जो शार्पनेस आहे, त्याचे कलर्स कॉम्बिनेशन्स आहेत, खूप ॲग्रेसिव्ह आहेत, ॲग्रेशन आहेत, मोज मस्ती आणि मजा, ऑरेंज कलर. आणि थोडंसं मग त्याच्यामध्ये त्यांना लढत करावी लागते. तर साहेबांनी थोड्या त्या गोष्टी जर चेंज केल्या तर मला नक्कीच वाटतं आहे की आपला मराठी बाणा जपणारा माणूस आपल्यामध्ये सत्तेमध्ये बसेल. आणि नक्कीच त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर राजसाहेब बघतील आणि आपल्याबद्दल थोडीशी माहिती घेऊन नक्कीच प्रयत्न करतील असं मला वाटतंय. आणि हे फक्त न्यूमरॉलॉजिकल ॲनालिसिस आहे. ह्याच्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. आपण असेच ह्याच्यासाठी विशेष गोष्टींसाठी आपण असे व्हिडिओ बनवत असतो. आणि मला वाटलं की आजपर्यंत मोदी साहेबांवरती, राहुल गांधींवरती, मोठमोठ्या नेत्यांवरती बोललं गेलेलं आहे, परंतु राजसाहेब आपला मराठी जे जपतात आणि ज्यांना शब्दांची व्हॅल्यू आहे, त्यांना बोलायचं काय, त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि त्यांच्यावरती हा व्हिडिओ बनवणं मला गरजेचं वाटलं, म्हणून आज मी ह्या निवडणुकीनंतर हा व्हिडिओ बनवत आहे.
आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर तर करालच, मला माहीत आहे. आणि आपण द कामेश न्यूमरॉलॉजीचा व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लिंक थ्रू जॉईन व्हा आणि डेली विचार अफर्मेशन्स आपण शेअर करतोय. आपलं डेली न्यूमरोस्कोप, तुमचा दिवस कसा जाईल याच्याविषयी आपलं विश्लेषण चालू आहे. डेली यूट्यूबवरती आपण वास्तूच्या टिप्स पण देत आहे. व तर तुम्ही हे सर्व चॅनेल्स तुम्ही फॉलो करायला पाहिजेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये हे अंक खूप छान पद्धतीने बदल करतात. हे तुम्ही सारथी कामेश जगताप यांच्यासोबत जोडून, फॅमिलीसोबत जोडून तुम्हाला हे नक्कीच माहिती होईल की अंक खूप छान पद्धतीने काम करतात आणि त्याचाच हा एक तुम्हाला लाईव्ह पुरावा आहे. तुम्ही पुन्हा एकदा हे पाहून घेऊ शकता की राजसाहेबांच्या आयुष्यामध्ये कसे बदल झाले आणि 2006मध्येच त्यांनी का बदल केला, 2012 सालीच का जिंकले, ह्याचं सर्वांचं प्रिडिक्शन मी तुम्हाला प्रॉपरली दिलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही सारथी कामेश जगताप या चॅनेलसोबत जोडले गेला आहात. आपला